नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त रिटेल सेक्टरच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे तुम्ही कोणत्या 6 स्टॉक्सना स्टडी करू शकता ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ऑर्गनाइज रिटेल सेट टू रिच $230 billion by 2030 डिलॉइट RAI रिपोर्ट. तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिलॉइट आणि RAI म्हणजे रिटेलर्स असोसिएशन इंडियाच्या रिसर्च रिपोर्टच्या नुसार इंडियामध्ये ऑर्गनाइज रिटेल सेक्टर 10% कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने ग्रो होत आहे. ऑर्गनाइज रिटेल सेक्टर इंडियामध्ये. आणि मित्रांनो, या रिसर्च रिपोर्टच्या नुसार ऑर्गनाइज रिटेल सेक्टर इंडियामध्ये 2030पर्यंत $230 बिलियन म्हणजे 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचून जाईल. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया असे स्टॉक्स जे तुम्ही या अपडेटवरून स्टडी करू शकता. तर मित्रांनो, या अपडेटवरून तुम्ही ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टला स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.64%, FISची होल्डिंग आहे 8.96%, DISची होल्डिंग आहे 8.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.24%. आणि मित्रांनो, या अपडेटवरून तुम्ही बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.58%, FISची होल्डिंग आहे 22.44%, DISची होल्डिंग आहे 14.88% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.75%. आणि मित्रांनो, या अपडेटवरून तुम्ही टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 18.11%, DISची होल्डिंग आहे 11.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.35%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही रिलायन्स रिटेल लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, रिलायन्स रिटेल लिमिटेड शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी नाही, परंतु मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची रिलायन्स रिटेल लिमिटेड सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.13%, FISची होल्डिंग आहे 19.16%, DISची होल्डिंग आहे 19.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.52%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%, FISची होल्डिंग आहे 21.68%, DISची होल्डिंग आहे 15.25% आणि ट्रेंट लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.01%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही व्ही मार्ट रिटेल लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.29%, FISची होल्डिंग आहे 17.32%, DISची होल्डिंग आहे 32.45% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.94%. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रिटेल सेक्टरवर आलेल्या रिसर्च रिपोर्टचा अपडेट बघितला. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे आपण कोणत्या 6 कंपन्यांना स्टडी करू शकता ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त
आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.